नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. मुंबई शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 37 अंतर्गत 23 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना विना परवानगी एकत्र येण्यास, मोर्चे, सभा आणि निदर्शनं करण्यास बंदी राहणार आहे. शहरातील शांतता आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. पाहूया. गेल्या काही दिवसांपासून जंतर मंतरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर आता संपूर्ण राज्यामध्ये आंदोलनाची लाट उसळलेली आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर संपूर्ण राज्यामध्ये आता तणाव परिस्थिती निर्माण झालेली आहे. दिल्लीतली जंतर मंतर या परिसरामध्ये आज सकाळपासूनच कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते असो किंवा इतर विद्यार्थी असो या मोठ्या प्रमाणामध्ये जमले होते आणि लोकसभेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर आता याचे परिणाम राज्यावर आणि मुंबईत, विशेषतः आर्थिक राजधानी म्हणून समजली जाणाऱ्या मुंबईवर पडताना दिसत आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने 23 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत जमावबंदीचे आदेश काढण्यात आलेले. हे आदेश आज रात्रीपासून लागू होणार आहे आणि त्यामुळं कुठेही 5 पेक्षा लोक जमल्या कामा नये. अगर जमल्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यामध्ये ज्या प्रकारे कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आणि त्यांच्या समर्थनामध्ये ज्या प्रकारे आंदोलन सध्या सुरू आहे, याच आंदोलनाचा भाग म्हणून कुठेतरी आता प्रशासनाच्या वतीने देखील खबरदारी म्हणून कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी या कारणास्तव कुठेतरी आता ह्या 23 ते 6 ऑगस्ट पर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहे. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये सोनम वांगचुक असो किंवा दीपक टिपके असो यांना मोठ्या प्रमाणामध्ये इतर विरोधी पक्षातील नेत्यांचं देखील मोठ्या प्रमाणात समर्थन मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी राज्यामध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारे विविध ठिकाणी आंदोलन होत आहे. आज देखील मुंबईतील शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. काल खुद्द शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र त्या आंदोलनावर कुठेतरी आता बेकायदेशीर असल्यामुळे त्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुठेतरी सुरू असल्याचं समजते. वेगवेगळ्या दादर येथील शिवाजी पार्क ह्या पोलीस स्टेशनमध्ये 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचं देखील माहिती सुद्धा मिळत आहे. मात्र त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये याकरिता कुठेतरी आता पोलीस प्रशासनाच्या वतीने हालचाली सुरू झालेल्या आहे. आणि त्याचमुळे कुठेतरी आता 23 जुलै ते 6 ऑगस्ट पर्यंत जमावबंदीचे आदेश गृह विभागाच्या वतीने काढण्यात आलेले आहे. संतोष मोरे, मुंबई.